ब्लॅकबोर्डवर राहिलेलं नाव. शहराच्या टोकाला असलेलं शारदा कॉलेज. कॉलेजमध्ये अनेक प्रोफेसर येत जात, पण एक नाव कायम चर्चेत असायचं. प्रोफेसर आदित्य कुलकर्णी. कधी हसत नाही, कधी ओरडत नाही, कधी कोणाशी फारसं बोलतही नाही. पण जेव्हा तो वर्गात येतो, तेव्हा संपूर्ण वर्ग पूर्ण शांत. तो नेहमी एकच वाक्य बोलून लेक्चर सुरू करायचा. आज जे शिकाल ते उद्या कोणाचं आयुष्य बदलू शकतं. विद्यार्थ्यांना वाटायचं हा फार तत्त्वज्ञान सांगतो. 10 वर्षांपूर्वी आदित्य फक्त प्रोफेसर नव्हता, तो एक अत्यंत लोकप्रिय शिक्षक होता. स्टुडंटसाठी तो गॉडफादरसारखा. गरीब विद्यार्थ्यांची फी तो स्वतः भरायचा. नापास झालेल्यांना रात्री उशिरापर्यंत शिकवायचा. पण त्या काळात कॉलेजमध्ये एक हुशार विद्यार्थी होता, रोहन देशमुख. रोहन टॉपर, पण खूप संवेदनशील. एकदा परीक्षेच्या आधी रोहन आदित्यकडे आला आणि म्हणाला, "सर, मला फक्त एक संधी हवी." आदित्य म्हणाला, "संधी नाही, मेहनत हवी." परीक्षेचा निकाल लागला. रोहन नापास झाला. कॉलेजच्या गेटजवळ त्या रात्री एक अपघात झाला. रोहनचा मृत्यू. दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये फक्त एकच कुजबूज. जर सरांनी थोडी मदत केली असती तर. कोणीही सरांवर आरोप केला नाही, पण आदित्यने स्वतःला दोषी धरलं. त्या दिवसापासून तो हसणं विसरला. तो जवळीक ठेवणं विसरला. नवीन सेमिस्टर सुरू झाली. पण एक विचित्र गोष्ट घडू लागली. दररोज सकाळी वर्गात गेल्यावर ब्लॅकबोर्डवर एक नाव लिहिलेलं असायचं, रोहन. कोणी लिहिताना पाहिलं नाही. CCTVमध्ये काहीच दिसत नव्हतं. आदित्य ते नाव पुसायचा. पण दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच नाव. एक दिवस त्याने वर्गात विचारलं, "हे नाव कोणी लिहितंय?" पूर्ण वर्ग शांत. एक रात्री आदित्य कॉलेजमध्ये उशिरापर्यंत थांबला. 12 वाजता ब्लॅकबोर्डवर खडू आपोआप हलू लागला. "सर, मी नापास झालो." "पण तुम्ही नापास नव्हतात." आदित्य हादरला. तो पहिल्यांदा रडला. खूप वर्षांनंतर. तो म्हणाला, "माफ कर, मी कठोर होतो." खडू थांबला. त्या दिवसापासून ब्लॅकबोर्डवर नाव कधीच दिसलं नाही. पुढच्या वर्षी आदित्यने राजीनामा दिला. कॉलेजने त्याच्या वर्गात एक फलक लावला. इथे प्रोफेसर आदित्य शिकवत होते. जे विषय नाही माणसं घडवत होते. पण खरी गोष्ट कुणालाच माहीत नव्हती. आदित्यचा मृत्यू 5 वर्षांपूर्वीच झाला होता. आजपर्यंत तो वर्गात येतो आणि शिकवतो, कारण काही शिक्षक नोकरी सोडतात, पण कर्तव्य नाही. आदित्य कुलकर्णींच्या राजीनाम्यानंतर कॉलेजमध्ये नवीन प्रोफेसर नेमला गेला, प्रोफेसर समीर पाटील. पहिल्या दिवशी स्टाफ रूममध्ये एक शिपाई त्याला म्हणाला, "सर, 32 नंबरच्या वर्गात जरा जपून." समीर हसला. "भूत वगैरे असतं काही?" पण पहिल्याच लेक्चरमध्ये त्याला ब्लॅकबोर्डवर खडू ठेवलेला दिसला. जणू कोणी आत्ताच लिहून गेलं होतं. समीरला टेबलच्या ड्रॉवरमध्ये एक जुनी वही सापडली. पहिल्या पानावर नाव आदित्य कुलकर्णी. शेवटच्या पानावर लिहिलं होतं, "जर कोणी हे वाचत असेल तर समज, मी अजून इथेच आहे, कारण काही चुका मृत्यूनंतरही सोडवत नाहीत." समीरचा घसा कोरडा पडला. त्याने कॉलेजचे रेकॉर्ड्स तपासले. प्रोफेसर आदित्य मृत्यू 5 वर्षांपूर्वी, कारण हार्ट अटॅक. वर्गातच. पण प्रश्न एकच होता, मग गेल्या 5 वर्षात शिकवत कोण होता? एक दिवस समीरने एका शांत मुलीला विचारलं, तुला आधीचे सर कसे वाटायचे?" ती म्हणाली, "खूप चांगले. ते नेहमी माझ्या मागच्या बाकावर उभे राहायचे." समीर हादरला, कारण त्या बाकावर कोणी बसतच नव्हतं. ती पुढे म्हणाली, "सर म्हणायचे, 'घाबरू नकोस, मी इथेच आहे.'" वार्षिक परीक्षा संपली. त्या रात्री समीरला मेसेज आला, "32 नंबरच्या वर्गात ये." कोणाकडून आला हे माहीत नव्हतं. तो वर्ग उघडतो. ब्लॅकबोर्डवर पूर्ण लेक्चर लिहिलेलं होतं. शेवटी एक वाक्य, "आज माझं शेवटचं लेक्चर." आणि टेबलावर एक फोटो, आदित्य कुलकर्णी आणि रोहन एकत्र उभे. खालती लिहिलं होतं, आज मी माफ झालो." दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये घोषणा झाली, 32 नंबरचा वर्ग कायमचा बंद, कारण त्या रात्री CCTVमध्ये एक दृश्य रेकॉर्ड झालं होतं. रिकाम्या वर्गात ब्लॅकबोर्डसमोर एक प्रोफेसर उभा होता. विद्यार्थ्यांनी त्याला टाळ्या दिल्या आणि मग तो हळूहळू हवेत विरघळला. आजही जर कोणी
आजही जर कोणी 32 नंबरच्या वर्गासमोरून गेलं तर एक आवाज ऐकू येतो. शिकवणं कधी संपत नाही. शिक्षक जरी गेले तरी 32 नंबरचा वर्ग बंद झाला. दारावर कुलूप, खिडक्यांवर धूळ. पण दर अमावास्येच्या रात्री त्या वर्गात लाईट लागलेला दिसायचा. कॉलेजचा चौकीदार पांडूकाका 30 वर्षे इथे होते. तो म्हणायचा, तो सर अजून अभ्यास घेतोय. कोणी विश्वास ठेवत नव्हता. एक रात्री समीरने पांडूकाकांना थांबवलं. पांडूकाकांच्या डोळ्यात पाणी आलं. सर, रोहन मेल्यानंतर कॉलेजने सगळं जाळून टाकलं. रोहनला परीक्षा देताना बाहेरून उत्तरपत्रिका बदलून दिली होती आणि दोष प्रोफेसर आदित्यांवर आला. समीर सुन्न झाला. आदित्य निर्दोष होते. रोहन नापास झाला नव्हता. त्याला जाणीवपूर्वक नापास केलं गेलं. कारण तो कॉलेजमधल्या भ्रष्टाचाराविरोधात पुरावे गोळा करत होता. त्या रात्रीचा अपघात नव्हता. आदित्यचा आत्मा रोहनच्या अन्यायामुळे भटकला होता. त्याचा अपराध नव्हता, पण तो सत्य बाहेर आणू शकला नव्हता. म्हणूनच तो शिकवत राहिला, जोपर्यंत कोणी सत्य शोधणार नाही. समीरने कॉलेजच्या जुन्या सर्व्हरमधून एक व्हिडिओ मिळवला. व्हिडिओमध्ये रोहन म्हणत होता, जर मी मेलो तर समजा माझा मृत्यू अपघात नाही. हा व्हिडिओ आदित्यने सेव्ह केला होता. समीरने मीडिया, पोलीस, युनिव्हर्सिटीला सगळे पुरावे दिले. कॉलेजचे 2 ट्रस्टी अटक झाले. त्या रात्री 32 नंबरच्या वर्गात पहिल्यांदा अंधार होता. ब्लॅकबोर्डवर शेवटचं वाक्य, आज शिकवण पूर्ण झाली. कॉलेजच्या भिंतीवर नवं नाव कोरलं गेलं, रोहन देशमुख स्मृती सभागृह. पण सभागृहाच्या कोपऱ्यात एका जुन्या ब्लॅकबोर्डवर अजूनही आहे आणि दरवर्षी पहिल्या लेक्चरला खूप कडू आपोआप लिहितो, सत्य कधी नापास होत नाही. काही शिक्षक अभ्यासक्रमासाठी नाही, न्यायासाठी जगतात आणि काही कथा संपत नाहीत, त्या इतिहास होतात. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झालं. कॉलेजमध्ये एक मुलगा दाखल झाला, अर्जुन देशमुख. आडनाव ऐकून समीर थांबला. हो, तो रोहनचा लहान भाऊ होता. अर्जुन शांत, कमी बोलणारा, पण त्याच्या बॅगेत नेहमी एक वही असायची, ज्यावर मोठ्या अक्षरात लिहिलेलं सत्य. अर्जुन पहिल्यांदा कॉलेजमध्ये आला आणि सरळ 32 नंबरच्या वर्गासमोर थांबला. दार बंद, कुलूप. तो हळूच म्हणाला, सर, मी आलोय. त्या क्षणी दारामागून खडू पडण्याचा आवाज आला. समीर दूर उभा होता. त्याने तो आवाज ऐकला. समीरने अर्जुनला जवळ बोलावला. तू कधी त्या वर्गात गेलायस का? अर्जुन म्हणाला, हो सर, स्वप्नात. एक प्रोफेसर मला म्हणतात, तुझ्या भावाचं काम अजून पूर्ण नाही. समीर हादरला, कारण ही ओळ फक्त आदित्यच्या वहीत होती. समीरला कळून चुकलं. ट्रस्टी अटक झाले होते. कॉलेजचं नाव स्वच्छ झालं होतं. पण रोहनचा खरा गुन्हेगार अजून मोकळाच होता. एक मोठं नाव, राजकारणाशी जोडलेला. फाईल्स बंद करण्यात आल्या होत्या. न्याय अर्धवट होता. एका रात्री अर्जुनला स्वप्न पडलं. ब्लॅकबोर्ड, आदित्य सर उभे आणि रोहन मागे. आदित्य म्हणाले, शिक्षकाचं कर्तव्य वर्गात संपत नाही. सत्य शिकवलं नाही तर आत्मा मुक्त होत नाही. सकाळी अर्जुन उठला आणि त्याच्या वहीत नवी ओळ लिहिलेली होती, लढ. अर्जुनने भावाच्या जुन्या ईमेल्स तपासल्या आणि ड्राफ्ट मेल सापडला. त्यात एक नाव होतं, मुख्य देणगीदार. तोच माणूस त्या रात्री रोहनसोबत शेवटचा दिसलेला. युनिव्हर्सिटीच्या आदेशानुसार 32 नंबरचा वर्ग 1 दिवसासाठी उघडला गेला. अर्जुन आत गेला. ब्लॅकबोर्डवर आधीच लिहिलं होतं, आज शेवटची परीक्षा. त्या वर्गात एक विशेष मीटिंग ठेवण्यात आली. मीडिया, पोलीस, युनिव्हर्सिटी. अर्जुनने स्क्रीनवर व्हिडिओ लावला. तोच माणूस, मुख्य देणगीदार. रोहनला धमकी देताना सगळे सुन्न. त्या क्षणी हवा थंड झाली. ब्लॅकबोर्डवर हळूहळू खडू लिहू लागला, आता शिकवण तुमची. आदित्य सर शेवटच्यांदा दिसले, हसत होते आणि नाहीसे झाले. कॉलेज आज चालू आहे. 32 नंबरचा वर्ग आता नैतिक शिक्षणाचा वर्ग आहे. अर्जुन आज तिथे उभा असतो विद्यार्थ्यांसमोर, पण दरवेळी तो ब्लॅकबोर्डकडे पाहतो आणि म्हणतो, ही कथा संपली असं समजू नका, कारण अन्याय जिथे होतो तिथे एखादा प्रोफेसर अजूनही शिकवत असतो.